मालाड प्रकरणी पोलिसांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली। आपण थेट जाऊयात। काल दिनांक 24 रोजी सायंकाळी 17:40 वाजताच्या दरम्यान मालाड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1-2 वरती आलेल्या चर्चगेट बोरिवली स्लो लोकलच्या जनरल डब्यामध्ये एक मारामारीची घटना घडलेली होती। त्या मारामारीच्या घटनेमध्ये जो बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 81/26 कलम 103 ह्यामधील जे विक्टिम बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांचं आणि संशयित आरोपी यांचं भांडण झालं होतं गाडीतून उतरण्याच्या वादातून। मालाडमध्ये उतरायचं होतं दोघांना आणि त्यामधून त्यांचं भांडण झालं। त्या भांडणाच्या ह्याच्यामध्ये यातील संशयित आरोपिताने जे बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्यारानं वार केला होता। त्याला मेडिकल हेल्प आमच्या JRPने दिली। त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेलं असता शताब्दी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केलं। त्या अनुषंगानं बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशनला 81/26 कलम 103 हा हत्येसारखा गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलीस आयुक्त मान्य श्री राकेश कलासागर साहेब आणि वेस्ट झोन DCP मॅडम श्रीमती सुनीता साळुंके ठाकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे आणि वेस्ट झोनमधील सर्व पोलीस ठाणे यांनी चालू केला। त्या तपासामध्ये यातील जो संशयित आहे त्याचा आम्ही FRSमध्ये ज्यावेळी त्याचं CCTV फुटेज बघितलं तर तो साधारणतः मालाड रेल्वे स्टेशन इथून चर्चगेट साईडला चर्नी रोड रेल्वे स्टेशन इथं नेहमी सकाळी जाताना व संध्याकाळी त्याच गाडीनं परत येताना आम्हाला तो दिसून आला। त्यानुसार आम्ही आज रोजी सकाळी त्याला पकडण्यासंदर्भात कुरार व्हिलेज आणि मालाड रेल्वे स्टेशन ईस्टला ट्रॅप लावलेला होता। त्या ट्रॅपमध्ये तो आज आम्हाला मिळून आला। आम्ही त्या गुन्ह्यामध्ये त्याला आज ताब्यात घेतलं, त्या चौकशी केली आणि सदर गुन्ह्यामध्ये त्याला आम्ही अटक केलेली आहे। सर, दोघांमध्ये नेमका वाद काय झालेला होता? म्हणजे लोकलमधून हजारो प्रवासी रोज प्रवास करत असतात, मग किरकोळ वाद असतात। या प्रकरणामध्ये काय वाद झालेला होता आणि वार करण्यासाठी जे तीक्ष्ण हत्यार आरोपीने वापरलेलं आहे ते नेमकं काय? म्हणजे त्याच्याकडे ते कायम असायचं की कशासाठी वापरलं जायचं, का घेऊन तो फिरत होता, त्याचं काही कळू शकले? सध्या तपासामध्ये प्राथमिकदृष्ट्या ज्यामध्ये आम्ही फिर्यादी जो आय विटनेस आहे ह्या गंभीर गुन्ह्यातला आणि आरोपी याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये हेच निष्पन्न झालेलं आहे की फक्त रेल्वेतून उतरताना म्हणजे मालाडला यातील मयत आणि संशयित या दोघांनाही मालाड रेल्वे स्टेशनला उतरायचं होतं। तर उतरण्याच्या आधी कोण उतरणार आणि परत कोण उतरणार ह्यातून त्यांचा जो काही किरकोळ वाद चालू झाला त्या वादातून ही सदरची घटना घडलेली आहे। हत्यार वापरलं होतं सर, ते कशाचं आहे? यामध्ये आरोपीकडे चौकशी आत्ता प्राथमिकदृष्ट्या आजच त्याला सकाळीच आपण ताब्यात घेतलेला आहे। हत्याराबाबत आपला तपास चालू आहे। साधारणतः तीक्ष्ण हत्यारानं त्यानं केल्यास सांगितले, त्यानं ते फेकून दिल्यास सांगतोय, तरी त्याचा अधिक तपास आम्ही करत आहोत। निष्पन्न झाले की माहिती देऊ। आरोपीला आजच कोर्टामध्ये हजर करणार? हो, आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याला आता रिमांड आम्ही मान्य न्यायालयात हजर करीत आहोत बोरिवलीला। मालाड रेलवे स्टेशन प्लाट क्रमांक 1-2 पे कल जो 17:40 की बोरिवली स्लो लोकल थी, उस लोकल के जनरल डिब्बे में जो मयत इसम है और जो संशयित आरोपी जो हमने पकड़े हैं उनमें से गाड़ी में से उतरने का जो वाद हुआ, उस वाद और जो हाथापाई उनकी हुई थी, इसी वजह से जो संशयित इसम है उसने मयत इसम के पेट में तीक्ष्ण हथियार से वार किया था। इसी वजह से हाई ब्लीडिंग से वजह से मयत इसम जो आलोक कुमार सिंह है जो NM कॉलेज विलेपार्ले में शिक्षक है, उनकी डेथ हुई है। तो उनकी डेथ होने से हमने बोरिवली रेलवे पुलिस स्टेशन में FIR दाखिल किया और उसका तपास माननीय CP सर, माननीय DCP मैडम और ACP सर इनके मार्गदर्शन पे बोरिवली रेलवे पुलिस स्टेशन, LCB और सब वेस्ट जोन के पुलिस स्टेशन ने तपास किया। उसमें एक संशयित इसम जो उसको मार के भाग रहा था, वो जो दिख रहा है, उसको हमने आज ट्रैप लगा के मालाड ईस्ट से ताबे में लिया है। उसका तपास अभी चालू है। उसने जो वेपन ये किया है वो वेपन रिकवर करना बाकी है। आज हम उसको कोर्ट में हाजिर कर रहे हैं और उसकी ज़्यादा से ज़्यादा PC की मांग करेंगे। वजह क्या थी? वजह सिर्फ गाड़ी में उतरने की वजह थी, एक किरकोल वजह थी। किरकोल वजह से एक की जान गई है। मैं रेलवे में प्रवास करने वाले सभी प्रवासियों को एक संदेश देना चाहता हूँ कि रेलवे में हमारी हर रोज़ की
आना मतलब आपण जाते आते तो उसमें जो किरकोळ जो ज्या काही घटना होतात त्यातून जे काही हे वाद होतात, जो भी कुछ अपना वाद हो रहा है ये हो रहा है उसके ऊपर ज़्यादा ये न करके शांति से प्रवास करना चाहिए, ये मेरी मांग है सब। ये आरोपी के बारे में कुछ जानकारी मिला है, पूछताछ किया, कुछ बताया है? आरोपी और विक्टिम एक दूसरे को जानने वाले नहीं है। आरोपी का अभी तक कोई रिकॉर्ड भी हमको मिला नहीं है, लेकिन उसकी पूछताछ जारी है। ये सेकंड क्लास में था, फर्स्ट क्लास में था? ये सेकंड क्लास डिब्बे में हुआ है ये घटना, वारदात है। कहाँ आ गए थे, कुछ जानकारी मिला? यहाँ से जो विक्टिम जो है, विक्टिम और विटनेस जो फिरियादी है वो अंधेरी से बोर्ड किया है, और जो आरोपी है उसने चरनी रोड से बोर्डिंग किया है, और दोनों भी माराड़ में उतरने वाले थे। उतरते समय के विवाद हुआ? अब उतरते समय उनका विवाद हुआ, कौन पहले उतरेगा कौन बाद में उतरेगा, इसी विवाद में ये घटना हो गई। एक नाही आमच्या लोहमार्ग मुंबई हिंदी में कर दीजिए, फिर मराठी में। नाही लोहमार्ग मुंबईसाठी मी अपील करतोय की काय होतं ह्या ज्या घटना असतात आणि ट्रेनमध्ये चढताना म्हणजे आणि जास्त करून उतरताना सकाळी पीक अवर्समध्ये संध्याकाळी पीक अवर्समध्ये की जेव्हा चढताना आणि उतरताना होतात आणि त्याच्यामुळे काय होतं आहे आणि त्या ट्रेनमध्ये कधी कधी हे प्लंबर्स वगैरे हे जातात, ते अनुकुचीदार वगैरे असतोय आणि त्याच्यामुळे आम्ही प्रवाशांना आव्हान करतोय की सर्वच म्हणजे गरीब असू दे की सर्व ह्याच्यातले की बाबा की तुम्ही तुमच्या जीवाची पहिली काळजी घ्या आणि अशी घटना आपल्या टाळता येऊ शकेल। आणि लोहमार्ग मुंबई सदैव आपल्या पाठीशी आहे। धन्यवाद सर। हिंदी में बता दे, हिंदी में बता दे। सर वाद होतात लोकलमध्ये बसण्यावरून असेल, उभं राहण्यावरून असेल, रागाला आवर घातला पाहिजे, कारण 2 मिनिटांचा राग। एकदम बरोबर आहे। आपण काय सगळे अनोळखी असतात, एकमेकाला सगळे अनोळखी असतात, आपल्याला उतरायचं असतं, प्रत्येकाला घाई असते किंवा प्रत्येकाला उतरायचं असतं की याच्यामध्ये आहेत आणि आपले लो मार्ग आहेत, कारण गाड्या आपल्या ठसून भरलेल्या असतात। आपल्याला मिनिमम रिसोर्सेसमध्ये आपल्याला मॅक्झिमम आउटपुट म्हणजे प्रवास हा सुकर कसा होईल तसं रेल्वे प्रशासन, GRP मुंबई, RPF हे सर्व तो प्रयत्न नक्कीच करत आहेत। रेलवे क्या गुहार लगा रहा है, आप लोग क्या गुहार लगा रहे हैं यात्रियों से? यात्रियों यही है कि हम लोगों के साथ में है सब, बस इतना ही। तर मालाडमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, या आरोपीनं त्या प्रवाशाची हत्या का केली, या संदर्भात पोलिसांनी सविस्तररित्या माहिती दिलेली आहे। आणि आपण रोज प्रवास करतो, हजारो प्रवासी मुंबईमध्ये लोकलने प्रवास करत असतात, त्यामुळे शक्यतो कुठल्याही वादात पडू नका। अगदी क्षुल्लक कारण असतं आणि त्यातून जीव जाऊ शकतो, त्यामुळे असे वाद टाळा असं आवाहन आता रेल्वे पोलिसांनी केलेली आहे। प्राध्यापक आलोक सिंग नेमके कोण होते, आपण ही माहिती पाहतोय। प्राध्यापक आलोक सिंग हे विलेपार्लेमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहत होते। आलोक सिंग खूप शांत, दयाळू आणि सभ्य अशा स्वभावाचे होते, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे। आलोक सिंग कधीच युक्तिवाद वा भांडणात पडत नसत, असंही त्यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे। आलोक सिंग खूप साधे, कधीच न रागवणारे होते। विलेपार्ले स्टेशनवरून ते बोरिवलीला जाणाऱ्या लोकलमध्ये बसलेले होते। आलोक सिंग यांच्या वडिलांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांसाठी काम केलेलं आहे। आलोक सिंगांचे काकाही प्राध्यापक आहेत, अशी माहिती कळते। तर आलोक सिंगांचे 2 वर्षापूर्वीच लग्न झालेलं होतं, मुंबईत पत्नीसोबत ते राहत होते। तर काय करता येऊ शकतं, शक्यतो वाद होणारच नाही याची काळजी घ्या, असं आवाहन आता पोलिसांनीही केलंय। असा प्रसंग जर तुमच्यावरही उद्भवला तर तुम्ही काय करायला पाहिजे, असं आम्ही तुम्हाला माहिती देतोय। वाद झाला असता नमते घेऊन शांत व्हा, या वादाकडे दुर्लक्ष करा। शब्दाला शब्द दिल्यामुळे वाद वाढतो, अंदाज घेऊन लगेच थांबा। सहप्रवाशांनी तत्काळ अशा गोष्टींमध्ये मध्यस्थी करावी, त्यामुळे वाद थांबू शकतो। आक्रमक प्रवाशाबद्दल रेल्वे पोलिसांना लगेचच माहिती द्या। प्रवास काही मिनिटांचा असतो, आयुष्य अनेक वर्षांचं आहे। वाद वाढत असताना कुटुंबियांचं स्मरण करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे